जरांगे पाटलांच्या आडून ठाकरे पवारांचं राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय। महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं पवार म्हणतात, याचा अर्थ त्यांना दंगली घडवायच्यात का असा सवालही ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी काय घणाघात केलेत बघूया। जरांगे नाडून पवार ठाकरेंचं राजकारण। मराठवाड्यात दंगली घडवण्याचा डाव। राज ठाकरेंचा ठाकरे पवारांवर निशाणा। दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्याचा दौरा केला खरा, मात्र हा दौरा दुसऱ्याच कारणासाठी गाजलाय। दौऱ्याच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत विधान केलं आणि मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला। राज ठाकरे जिकडे गेले तिकडे कधी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला, तर कधी त्यांना घेरण्याचा प्रयत्न। कधी घोषणाबाजी झाली तर कधी गोंधळ घातला गेला। मात्र हे आंदोलन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ठाकरे आणि पवारांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय। तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही। आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून 2 जण होते। परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊस वरती एक कोणतरी 2-4 जण ओरडत होते, त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे। काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता। राज ठाकरे केवळ एवढा दावा करून थांबले नाही, तर जरांगे नाडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत असल्याचा निशाणा साधला। एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात दंगली घडणार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला। हा आरोप करताना त्यांचा रोख उद्धव आणि पवारांकडेच असल्याचं दिसतंय। म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे। ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल। पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। मात्र असं असलं तरी राज ठाकरेंनी मराठवाड्याच्या दौऱ्याच्या समारोपातही सुरुवातीला मांडलेली आरक्षणाची गरज नसल्याची भूमिकेचा पुनरुच्चार केलाय। की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये। राज ठाकरे एकला चलोच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचं मुख्य टार्गेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचे संकेत त्यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यात दिले। कारण निवडणुकीत विरोधक जिंकत नसतो तर सत्ताधारी हरत असतो असं म्हणणारे राज ठाकरे विरोधकांवरच मात्र निशाणा साधतायत। त्यामुळे राज ठाकरे खरंच स्वबळावर लढतायत की महायुतीसाठी नरेटिव्ह सेट करून मैदान सुपीक करतायत, हाच सवाल उपस्थित होतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।